रामकृष्ण हरी माऊली. जेने गाणे कंठ नाही हा सुसार, घालू तुझ भार पांडुरंगा. नेने राग वेळ काळ गात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायण वाचुनिया. मी गाणे जाणत नाही, माझा कंठ सुसोर नाही, पण हे पांडुरंगा माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोणता राग गाण्यासाठी कोणता वेळ का योग्य किंवा अयोग्य आहे हे मी जाणत नाही, पण माझे चित्त मात्र तुझ्याच पायी वाहिले आहे. तुको म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्या वाचून इतर जनाची आवश्यकता नाही. माझी पाठ करा कवी ओट लावी दारोदर, तव तया पारखी शिवला जे ठाव सांडिता. उष्टावळी करुणी जमा कुंथुनी प्रेमानी तसे, तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदीन सरिता. आपल्या काव्यात काव्यगुण नसताना अनुप्रासाचा वापर करून काही जण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन लोकांच्या मागे लागतात. जे जाणकार आहे ते त्यांची योग्य ती पारख करतात. मग तेथून जाताना त्या स्वतःला कवी म्हणणाऱ्यांनी मान लाजेने खाली जाते. उष्टावळी जमा करून बळेच प्रेमाची अवंतात अशा वरकरणी भगवंत भक्तीचा देखावा करणारे गोविंद चरणी लीन होत नाहीत असे तुकोबा महाराज म्हणतात. उपाधीची नावे घेतला शिंतोडा, भेदू आता पिढा तोळते. काशासाठी होत भरुनी दुआवे, चालती या गोवे मार्गाशी. काय नाही देवे करुनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा अपपर बोळविले. प्रायचित्ताने अस्पृता निवारण करता येते. तद्वत प्रपंचातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी ज्ञान शिंतोडा मी उडवून घेतला. आता प्रपंचाची पीडा मला दुःख देत नाही. भक्ती मार्ग हाती धरलेला असताना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तूला स्पर्श करून हात धुवावे. या विश्वामध्ये परमेश्वराने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्याच हिताचे आहे हे कळते. तुकोब म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला तेव्हाच आपले परके हा भेदभाव संपला. योगाचे ते भाग्य क्षमा आदी दमा इंद्रिय, अवघी मान्य ती गरा देव सोयरा झालिया. मिराशीचे म्हणू होसो शेत नाही देत पीक उगे. तुका म्हणे उचित आना उगी शिना कशाला. ज्याच्या नेत्रामध्ये जे इंद्रियाचे दमन करतो, ज्याच्या चित्तामध्ये क्षमा असते तो योगी. त्यामुळे देव त्यांचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे स्वतःच्या शेतात सुद्धा कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही, म्हणून तुकोबा म्हणतात, योग्य अयोग्य जाणून घ्या, नाही तर व्रताशीन होईल. नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल रण जन रंजवणे फोल. न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर. तुका म्हणे बेटी जव नाही दुष्टादुष्टी. ज्याच्या नेत्रामध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरी भक्तीची तळमळ नाही, त्याचे बोल हे वृत्ता लोकांना रंजविणारे ठरतात आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात. तुकोब म्हणतात, मला भेटण्यासाठी माझे बोल ऐकण्याची ज्यांना लाज वाटते त्या नास्तिक लोकांनी आम्हाला आवश्यकता नाही. बाईलस वाशीन आई आपण पितराचे ठाई, थोर वेच झाला नष्टा ओघ्या अपसव्य चेष्टा. विषयाचे चरवणी केली ऐशाची गाळणी, तुका म्हणे लढा नाही दया देव धोंडा. एका ढोंगी कर्मठ मनुष्याने आपल्या माता पित्याचे श्राद्ध घातले. आईसाठी सवाशीन म्हणून आपल्या बायकोला बसविले व वडिलाच्या जागी ब्राह्मण म्हणून आपण बसला. त्यामुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले. कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत. असे विषय लोलुपग्रस्त स्वतःच्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात. तुकोब म्हणतात, असे पाखंडी अहंकारी अश्रद्ध लोक दगडालाच देव समजतात.
दाणे कापे हात नावडे ते विषिमात कधी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्य फोल न वदती पाय तीर्थ म्हणे वेचो काय तुका म्हणे मनी नाही नया करते काय ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो ज्याला दान धर्म करण्याचा सल्ला दिला तर आवडत नाही ज्याला फक्त चावटपणाने बोलावडतात असे दुधात हिंग घातला असता ते वाया जाते तसे त्याचे भाषण ढोंगीपणाचे असते ज्याचे पाय तीर्थयात्रेला वळत नाहीत कारण तो गरिबीचे दारिद्र्याचे ढोंग करतो तो म्हणतात एखाद्या मनुष्याला जर मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ट त्याच्या हातून कधीच घडत नाही वळीते जे गाई त्याशी फार लागे काही निवे भावाचे उत्तरे भलते एके धनीवरी न लगती प्रकार काही मानाचा आदर सांडी थोरपण तुका म्हणे सवेदिन गाई गुरे वळणारे गुराख्यांना परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही किंवा त्यांना कर्मकांडाची आवश्यकता भासत नाही त्यांच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहूनच परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो परमेश्वराला वश करून घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ उपचाराची त्यांना गरज नसते तो म्हणता जो आपला अहंकार मानपान मोठेपणा विसरून त्याला शरण जातो त्याला परमेश्वर वश होतो मैत्र केला महाबळे कामान अंतकाळी आधी गेरे राम नाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यमदात खातो करकरा धन मिळविल्या कोळी काळ घेतल्यानं सोडी कामानये हा परिवार सैन्य लोक बहु फार तवरी तुमचे बळ जवाला नाही काळ तुका म्हणे बापा चुकवी व 84च्या खेपा महाबलवान मित्र जोडलेस तरी तो अंतकाळी उपयोगी पडत नाही तेव्हा मृत्यू येण्यासाठी रामनामाची संपत्ती तू जमवून ठेव रामनामाची संपत्ती नसेल तर यम काळ करकरा दात खाईल धनसंपत्ती किती मिळविली तरी काळाचा आघात हा होणारच आहे तुझ्याजवळ सैन्य परिवार नातेवाईक किती असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाही जोपर्यंत काळाचा आघात होत नाही तोपर्यंत तुझी शक्ती काम करेल तुकोबा म्हणतात 84चा फेरा चुकविण्यासाठी तुला रामनामाचे साधन जमिले पाहिजे कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही तैसे मज नको करू कमळापती देई या संगती सज्जनाची तिने पाचविले इलबा म्हणून येरू फळे आन झाली आता तुका म्हणे एरा जे विचित्र ते वाडे शिन सुखापोटी एका कानडी भाषा बोलणाऱ्या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला त्यांना एकमेकाचे बोलणे न कळाल्याने विपर्यास निर्माण होत असे तशी माझी स्थिती हे कमलापती तू करू नको मला संत सहवास घडू दे त्या कानडी स्त्रीने तिला इलबा इकडे ये म्हटले त्याने बा म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते असे तुकोबा महाराज म्हणतात सुख सांगता जवळ पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संताचे वचन नेले रात्रीचे ते अर्ध बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाला अजून 30 मुडा जीवनात सुख हे फार थोडे असते दुःख मात्र पर्वता एवढे असते ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन सहवासात आवश्यक असतो मानवाच्या आयुष्याची अर्धी वर्षे रात्री झोपेत जातात बाकीची बालपणात म्हातारपणात आजारपणात जातात तुकाराम महाराज म्हणतात हे मूर्खा असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म मृत्यूच्या घाण्यामध्ये तू बैलासारखा फिरत राहशील बोलायाच्या त्याशी नको संबंध मानशी जया घडली संत निंदा तुझ विसरून गोविंदा जळो त्याचे तोंड नको दुष्टी पुढे भांड तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा जे संताची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबंध येऊ नये हे गोविंदा जे तुला विसरतात ते संताची निंदा करतात अशा नास्तिकाचे तोंड पाहण्याची देखील मला इच्छा नाही असे लोक माझ्या दृष्टीस पडू नये तुको म्हणतात हे परमेश्वरा मला त्यांच्यापासून दूर ठेव तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कार्य शिनला शिवा उगा न पडता पांडुरंगा मानदंडासाठी केली अक्षराची अटी तर करोनी तीर्थाटन वाढविला विमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला उगाची अधर्म हे साधका समाजात कर्मकांडाला महत्व देणारे तीळ तांदूळ यज्ञ करून तो होमामध्ये जातोस पण स्वतःच्या स्वभावातील काम क्रोधादी शत्रू मात्र तसेच ठेवतो यज्ञ यागादी कर्मकांडामध्ये व्यर्थ का शिनून जातोस
त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करीत नाही? समाजात मान सन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण विद्या अध्ययन करण्याचे कृत्य तू करतोस. तीर्थाटन करून स्वतःविषयी अभिमान वाढवितो. दान धर्म करून आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करून अहंकार बाळगलास. तुकोबा म्हणतात की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे. संसार तापे तापलो मी देवा करिता ह्या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाये ओ माझे माय पांडुरंगे. बहुता जन्मिता झालो भार वाई सुटी जे हे नाही वर्म ठावे. वेडी येले चोरी अंतर्बायतकारी कनवन करी कोणी माझी. बहु पांगविले बहु नागविले बहु दिवस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव गाली वेगी ब्रीद तुझे जगी दिनानाथ. कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रापंचिक त्रासाने त्रासून गेलो आहे. म्हणून मी तुझे चिंतन करत आहे. हे पांडुरंगा मला भेटायला ये. अनेक जन्माचा भार वाहून मी श्रमलो आहे. यातून सुटण्याचा उपाय मला सापडत नाही. काम क्रोधाधिक षडरिपुने मला चहू बाजूने वेढले आहे. माझी दया कोणालाही येत नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. सर्वांनी मला लुटले आहे. माझी तळमळ होत आहे. तुकोबा म्हणतात हे दीनानाथ आता तूच माझा तारणार आहेस. अनाथाचा तू नाथ आहेस. अशी जगी तुझी ख्याती आहे. तेव्हा तूच आता माझे रक्षण कर. भक्तरुणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी. मागे काय जाणू ऐकिली वार्ता कबीरा साते जाता गडी या वाटी. माघारिया धन आणिले घराशी न घे केली त्याशी त्याग तेने. नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटविले दिदा हाती. प्रत्यक्षाशी काय द्यावे ते प्रमाण एकोबाचे ऋण फेडिले. दळोनिया केली आराधना लागे नारायण पेरणे ते. तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार नाडला साचार तोची एक. देव भक्ताचा ऋणी आहे. भक्ताने आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे असा संकेत आहे. पूर्वीची अशी गोष्ट सांगितली जाते की संत कबीराने विणलेली वस्त्रे बाजारात नेऊन वाटली तेव्हा एक गरीब मनुष्य वस्त्रासाठी विनवणी करताना आढळला. तेव्हा कबीराने आपल्या अंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले. तो वस्त्रहीन गरीब मनुष्य साक्षात परमेश्वर होता. संत नामदेवांना सुद्धा असाच अनुभव आला. त्यांचेही धन परमेश्वराने ब्राह्मणाकडून लुटविले. या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत. एकनाथाच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठी सुद्धा विठ्ठलाने नाथाच्या घरी पाणी भरले, कष्ट केले. शेतात पेरण्यासाठी आणलेले बी दळून नाथांचे पंजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले. तुकोबा म्हणतात माझ्या विठ्ठलाबद्दल ज्याला प्रेम नाही तो या भवसागरातून पार पडू शकत नाही. भोगे गडे त्याग त्याचे अंगा येती भोग. ऐशे उपराटे वर्म धर्मांगीच धर्म. देवांतरे ते पाप कोटे उगवा संकल्प. तुका म्हणे भीड कोटी लाभ विचाराचे पोटे. देहातीत राहून प्रपंचातील विषय भोग भोगले असताना त्याचे त्यागात रूपांतर होते. पण विचाराने भोगाचा त्याग केला तरी तो त्याग सफल होत नाही. परमार्थाचे रहस्य असे परपंचाच्या विरुद्ध असते. धर्मामध्येच अधर्म लपलेला असतो. ज्या कर्मामुळे परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये द्वैतभाव निर्माण होतो ती सर्व पाप कर्मे ठरतात. तुकोबा म्हणतात संत शुद्ध अंतकरणाने भिडेचा त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून सार्थकी लागते. भोरप्याने सोंग पालटिले जरी बक ध्यान करी मस्त दैसे. टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी देखो निधी जगी फाशे दैसा. डिवर या मसा चारा घाली जैसा. भितरील फासा कळोनी दी खाटे कया स्नेहवादे पशु पाळे कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भला मी लोकांत परी तू कृपावंत पांडुरंगा. बहुरूपी विविध सोंगे घेऊन दाखवितो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे मिटल्याचे सोंग करतो. त्याप्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा माळ मुद्रा लावून जगाला फसवीत असतो. कोळी मासे पकडण्याआधी गळ्याला खाद्य लावतो. त्या खाद्यामधील फासा माशाला समजून येत नाही. खाटीक बकऱ्यांना कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो. तुकोबा म्हणतात हे देवा तू माझा अवेर करू नको कारण तू दयाळू प्रेमळ असा तारणहार आहे. गेली वीर सरी मग त्याशी रांडवारी. मग नये तैशी सत्ता गेली मागील अनिता.
भांगलिया चित्ता नये काशाने सांदिता तुका म्हणे धीर भंगलिया पाठी किर. एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही. एखादी शूद्र स्त्री सुद्धा त्याला मारते. एखाद्याची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारे मान सन्मान मिळत नाही. एखादी व्यक्ती मनातून उतरली म्हणजे पुन्हा चित्तामध्ये ती बसत नाही. तुकोबा म्हणतात की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास गमावला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्करावी लागते. युक्ताहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक सांडाव व्यवहार द्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे मज आणि व ओपाव दिसती ते वाव नामे विन. परमार्थ साधण्यासाठी विविध युक्ताहार साधनाची गरज नाही, कारण परमार्थ थोडक्या कष्टाने साध्य होतो हे नारायणाने सांगितले आहे. या कलियुगात कीर्तनासारखे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्या भगवंताची भेट घडते. त्यासाठी प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये जाऊन भस्मदंड धारण करण्याची काही आवश्यकता नाही. तुकोबा म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय इतर कोणताही उपाय मला दिसत नाही. कंठी कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी. होका नर अथवा नारी रांडतया नावे खरी. नाही हाती दान शूरपणाचे काकन. वाळईले संती केली बोडोनी फजिती. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्याच्या कंठामधून कृष्ण नाम येत नाही ती वाणी अशुभ आहे. अशी व्यक्ती परमार्थ मार्गात अमंगलच मानली जाते. जे हात दान देण्यासाठी पुढे होत नाही अशी नास्तिक मनुष्य संत जवळ करीत नाही. त्याला कडक शब्दात सुनवितात. तुकोबा म्हणता ज्याच्या आचरणामध्ये ताळमेळ नाही त्याला अवकळा प्राप्त होते. माया ब्रह्म ऐसे म्हणती अधर्म ठाका. आपणा सरीके लोक नागविले. विषयाचा लंपट शिकवी कुविद्या. मना मागे ना द्या होऊनी फिरे. करुणी खाता पाक जिरे सुरन राई. करीता अत्यंताये दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा. दाहुनिया गुळा दृष्टी पुढे. तरावया आधी शोभा वेदवाणी. वांजट बोलणी वारा त्यांची. तुका म्हणे दया पिंडाचे पाळन. नगडे नारायण भेटे तया. समाजामध्ये काही पडत मूर्ख धर्मपंडित माया आणि ब्रह्म यावर बडबड करून सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात. विषय लंपट इतरांना कुविद्या अधर्म शिकवितो त्यांच्या मागे लोक फिरत असतात. सुरण आणि मोहरी शिजून खाल्ल्याने लाभ होतो तर कच्चे खाल्ल्याने अपचन होते. आजारी मुलाला कडू औषध देताना आई त्याला गुळाच्या खड्याचे अमृत दाखवते. प्रपंचाच्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी वेदाचे संशोधन करून त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे. त्यातील त्रुटी काढून टाकल्या पाहिजे. तुकोबा म्हणता जो स्वतःच्या देहाविषयी आसक्त असतो त्याला देव भेटणे कठीण असते. मृगजळ दिशे साचपण ऐसे. खोटियाचे पिशे उरफोडी. जाणोनी का करा आपुलाले घात. विचारी रे हित लवलाई. संचित सांगती बोळवन सवे. आचरले द्यावे फळ तेने. तुका म्हणे शेकी समशान तेवरी. संबंध गोवरी अगी सवे. उन्हाच्या जळा हरणाला जलाशयाप्रमाणे भासतात म्हणून तो तहानलेला हरिण ओर फोडून त्याच्या पाठी धावत असतो म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. मृगजळ हा एक भास आहे. मानवी जीवनही तसेच आहे. प्रपंचिक मनुष्य जीवनात सुखाच्या मृगजळासाठी धावतो. आपले पूर्व संचित ज्याप्रमाणे आहे त्या प्रमाणातच आपल्याला जीवनातील सुख मिळतात. तुकोबा म्हणतात मानवी देहाचा शेवट स्मशानात होतो. तेथे अग्नी गौऱ्याशी त्याचा संबंध येतो. तेव्हा मानवाने नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. गवळी याची ताक फिरे कोण पोरे चांगली. एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते. काय उपास पाळिले होते कन्या भोवते विदुराच्या. तुका म्हणे कुब्जा दाशी रूप राशी हिन कळा. गोकुळातील गवळ्याची ताक दूध पिणारी मुले मनाने चांगली होती म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्यांच्याशी नाते जोडावेसे वाटले. विदुरा घरी प्रेमाने दिलेल्या ताक कन्याचा आस्वाद घेतला. तो श्रीकृष्णाला सुग्रास अन्नाची कमतरता भासली होती म्हणून नव्हे. तुकोबा म्हणतात अत्यंत कुरूप अष्टवक्र कुब्जादासी तिच्या भक्ती प्रेमाने श्रीकृष्णाला प्रिय झाली होती. आता तरी पुढे याचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पायी माझे दंडवत आपुलेले चित्त शुद्ध करा.
इत ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुकोबा प्रापंचिक मनुष्याला विनून सांगतात की आयुष्याच्या स्वतःचा हाताने नाश करू नका. या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा. यासाठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात. एकाग्र मन करून परमेश्वराचे चिंतन करावे. तुकोबा म्हणतात या जीवनाचे नरदाचे सार्थक होईल असा व्यापार तुम्ही करावा. भक्ताविन देव कैचे रूप गडे सेवा शोभविले एर एरा सोने ठाके तया हिरा. देवाविन भक्त कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. भक्ता वाचून देवाची संगत भक्ती कोण करेल. भक्ता वाचून देवाची सगुण भक्ती कोण करेल. भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते. हिरा सोन्याच्या कोंदणातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे. देवाशिवाय भक्ताला निष्काम भक्ती शिकविणारा कोणी नाही. यासाठी तुकोबा मायलेकराच्या प्रेमाचे उदाहरण देतात. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. निष्कामने रळा गोवी लावी येला चाळा तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो. तो भक्ताचा अंकित आहे. भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो. परमेश्वर वासना रहित कामना रहित असूनही गोपींना त्याचा वेध लागलाय. तुकोबा म्हणतात आपल्या भक्तासाठी तो अव्यक्तातून व्यक्त सगुण साकार रूपामध्ये आलाय. काय दिन करा केला कोंबराने खरा कोंबड्याने खरा. का हो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा. अडविले दाशी तरी का मरती उपवाशी तुका म्हणे हती कळा सकळ अनंती. सूर्योदया समय कोंबडा आरवतो व त्याच समयी सूर्य उदयाला तो म्हणून कोंबड्याने सूर्योदय घडून आणला असे होत नाही. माझी योग्यता नसताना हे विठ्ठला तू मला हा संतपणाचा भार का दिलाय. एखादी श्रीमंत व्यक्ती दाशीच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय. तुकोबा म्हणतात मानवी जीवन सर्वस्व परमेश्वराच्या अधीन आहे. जेविताई धरी नाक हागती या परी. ऐशियाचा करी चाळा पुलीचा वकाळा. सांडावे मांडावे काय ऐशे नाही ठावे तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी. काही मूर्ख माणसं प्रांतविधी वेळी वास येतो म्हणून नाकाला हात लावतात. तसे जेवतानाही लावतात. कोणत्या वेळी काय करावे काय करून याचे ज्ञान त्यांना नसते. त्यामुळे ते आपलीच फजिती करून घेतात. तुकोबा म्हणतात ताक आणि दूध यामधील फरक त्यांना कळत नाही. हो का. पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंध. कळो आले खट्टाळ असे शिवो नये लिपो दोषे. फोडावे मडके मेले लेखी घाये एके तुका म्हणे त्यागे विन चुकी जे ना भोगे. परमार्थामध्ये पत्नी पुत्र बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तोडून टाकावा. या नातेवाईकांना आपल्या परमार्थापासून दूर केले असता त्यांचा दोष आपणास लागत नाही. एखाद्या नातलगाचा मृत्यू झाला म्हणजे मडके फोडण्याचा संकेत आहे. त्याप्रमाणे साऱ्या नातेवाईकाचा संबंध तोडून टाकावा. तुकोबा म्हणतात सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही. वाल्यावी न करी शोभन तातडी. चारते गधडी करीत असे कायसा पाल्लाळ आणि काचे देखी. सांगता मुखे सुखी साकरेशी. कोणताचा ढेकरण देवेल पुष्टी. रूप दावी कष्टे मळीन करी वरी. तुका म्हणे अरे वाचाळ तो ऐका अनुभविन नका वाव घेऊ. एक मूर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते. इतर प्रसूत झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून ती प्रसूतीचे चाळे करते. तसे साखरेची गोडी सांगून कळत नाही. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. त्याप्रमाणे न जेवता ढेकर देणाराही जेवणाने तृप्त झाल्याचा देखावा करून सो मनालाच कष्टी करतो. तुकोबा म्हणतात जीवनातील काही गोष्टीचा अनुभवच घ्यावा लागतो. त्याचे नाटक करता येत नाही आणि तसे केले असता फजितीच होते. जेने गडे नारायणी अंतराय होय बाप माय वरदाविती. येर प्रिय पुत्र धन कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रू. प्रल्हादे जनक बिभीषणाचे बंधू राज्य माता निंदू भरते केली. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मूळ.
परमेश्वराची भक्ती करताना प्रत्यक्ष जन्मदाते जरी आढळले तरी त्यांना दूर सारावे. पत्नी पुत्र धन यांनीही परमार्थापासून दूर ठेवावे. परमार्थ मार्गात आडे येणारे ते सर्व शत्रू आहेत. तुकोबा अशा त्याग केल्याची उदाहरणे देतात. प्रल्हादाने आपल्या मात्या पित्यांना विभीषणाने बंधू रावणाला भरताने माता कैकईचा त्याग करून परमार्थ साधला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीच्या पायाशी असताना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचे मूळ आहे. मान अपमान गोवे अवघे गंडूनी ठेवावे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती खुंटे काळगती आली उर्मी साये तुका मने थोडे आहे. परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे वृत्त मान अभिमान गुंडाळून ठेवतात. चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे. जेथे शांती असते तेथे काळही थांबतो. प्रपंचातील सर्व कामविकाराची उर्मी शांतपणे सहन करणे म्हणजेच परमार्थ मार्गाची वाटचाल करणे होय, असे तुकोबा म्हणतात. थोडे आहे चित्त साये झाली या. हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. अवघ्या साधनाचे सार न लगे फार शोधावा. तुका म्हणे लठिके पाये सांडी दे अभिमाने. भक्ती मार्गाची वाटचाल करताना मनाची परमेश्वराशी एकरूपता साधली पाहिजे. हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना समान भासतात तेच भक्तीचे अधिकारी असतात. सर्व भक्ती मार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधावे लागत नाही. तुकोबा म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे हे ओळखून अहंकार ध्यासक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची या खोळे दगडाला पोटाशी. मनुष्य दे ऐसा निद सांडिले ते साधे सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले. नावचंद्र बागे तिरी उभा पुंडलिकाचे द्वारी. कट धरोनिया करी उभा उभी पालवी. तुका म्हणे पुकासाठी पायी घातली या मिठी. होतो उठा उठी लवकरीच उतार. माया मोहने भ्रमिष्ट झालेला जीव आता तरी तू डोळे उघड. मातेच्या उदरातून जन्म घेतलेला तू फक्त दगड आहेस. हा मनुष्य देह तुला मिळाला आहे त्याचे तू सार्थक करून घे. संतांनी जसा भक्तीचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरले तसा तू भक्ती मार्ग धरून नरदेहाचे सार्थक करून घे. हा भवसागर तरून जाणारी नाव चंद्रभागे तरी पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेवून उभा आहे. उभ्या ती सर्वांना बोलविते आहे. तुकोबा म्हणतात, या नावेला कोणतेही मोल द्यावे लागत नाही. अनन्य भावाने त्याला शरण जाणे हा एकच उपाय या भवसागरातून पार होण्यासाठी उरलाय. न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दिमळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये. वरी म्हण तुका म्हणे नये जाणीव अंतरांतरी यथार आनंदाचा. हे परमार्थी जीवा तू संसाराचा त्याग करू नको. निश्चल राहा. मनाला मायामोहाचा मळ लागू देऊ नको. अशी मनाची निसंग अवस्था म्हणजेच खरे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होय. बाकी सर्व अनुभव वाचून केलेली निष्फळ बडबड आहे. इंद्रियाचे दमन करून त्याच्यावर विजय मिळविणे, वासना कामना नाहीशी करणे, प्रपंचाची आसक्ती मनामधून काढून टाकणे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीच्या ठिकाणी अहंकार नाहीसा होतो आणि भक्तीचा आनंद निर्माण होतो. पंढरीचा महिमा देता अनेक उत्तमाय. साठाव नाही कोठे देव उभा उभी बेटे. अहोती सकळ तीर्थे काळे देती पळ. तुका म्हणे पेट भूमीवरी वैकुंठ. पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे. या ठिकाणी भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे. इतर तीर्थक्षेत्र बऱ्याच काळानंतर फळ देणारी आहे. तुकोबा म्हणतात, पंढरी साक्षात भक्तीची पेट वैकुंठच आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन मिळलिया. संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळ येथे अनाडते वळे. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. सर्व तीर्थक्षेत्रात दगडाचा देव आणि तीर्थाचे पाणी दिसते, पण तुकोबांना संत सज्जनामध्ये देव दिसतो. अशा संताचा सहवास मिळाला तर येथे देही अर्पण करावा.
तीर्थस्नानाने पाप शालन होत नाही. जर मनामध्ये भक्तिभाव असेल तर तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते. म्हणून संत सज्जन नास्तिक व्यक्तीला आपल्या सहवासात बदलून टाकतात. तुकोबा म्हणतात, संत सहवासामध्ये जीवनातील त्रिविध तापाची होळी होते. घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, अव्यक्त ते करले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. हातामध्ये चक्र गदा घेऊन परमेश्वर सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करीत असतो. भक्ताचे रक्षण करून त्यांना आपल्या पायाजवळ स्थान देतो, पण दुष्टाचा मात्र नाश करतो. भक्तासाठी तो अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात येतो. तुकोबा म्हणतात, भक्ताच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. देखोनी पुराणिकाची दाढी रडे फंदे ना कवडी, प्रेम खरे दिशे जना भिन्न अंतरी भावना, अवरिताना वरे विखुर नाव आठविने बरे, बोलो नये मुखा वाटा म्हणे होता ब्याचा तोटा, दोन्ही शिंगे चारी पाय खुनी दावी म्हणे होय, मना आणि ता बोकड मेला त्याची चरफड, होता भाव पोटी मुखा आला शेवटी, तुका म्हणे कुडे कळो हे ते रोकडे. एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकताना एक धनगर पुंजून रडत असे. लोकांना वाटे तो पुराणिकावरील श्रद्धेमुळे रडतो आहे, पण त्याला पुराणिकाची दाढी पाहून आपल्या बोकडाची आठवण येत असे. त्याला बोकडाचे खूर पाय आठवत असत. इतर सर्व शेळामध्ये तो एकच बोकड होता. पुराणिक बुवांनी माया आणि ब्रह्म अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे बोकडाचे दोन शिंगे. 4 वेदासाठी त्यांनी 4 बोटे वर केली की त्याला वाटे बोकडाचे 4 पाय. यासाठी या खुणा आहेत. धनगराला मेलेल्या बोकडाची आठवण येत असे. पुराणिक बुवांना पाहून धनगराला मेलेला बोकड आठवला. हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहेर पडला. तुकोबा म्हणतात, प्रापंचिक मनुष्याच्या अंतःकरणात काही लपून राहत नाही, सत्य बाहेर पडतेच. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, देखोनिया दुरी व्हावी तया, ऐका तो तुम्ही मात हे सज्जन, करू संगष्टन नये बोलो, दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वल सवितैशी, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळले वरी धावे श्वान, दुर्जनाच्या भला नवे अंग संग, बोलिलाशे त्याग देहाचा त्या, तुका म्हणे किती सांगावे प्रतक अंग कुंभ पाक दुर्जनाचे. दुर्जनाचा सहवास आविष्टेप्रमाणे दुर्गंधीयुक्त असावा, तेव्हा सज्जनाने त्यापासून दूर राहावे. हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अशा दुर्जनाची संगत तुम्ही करू नका, त्यांच्याशी भाषण करू नका. अशी दुर्जनाची वाणी विटाळशी स्त्रीप्रमाणे आहे. हे दुर्जन लोक एखाद्या पिसळलेल्या कुत्र्यासारखे असतात. दुर्जनाची संगत करू नये, त्यांचा त्याग करावा. एवढेच नव्हे तर त्याच्या देशाचाही त्याग करावा असे शास्त्र सांगते. तुकोबा म्हणतात, हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहे. देखोनी पुराणिकाची दाढी रडे फुंदे ना कवडी, कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाय, स्वप्नाच्या गोष्टी मद धरिले होते वेठी, झालिया शेवटी जागे लटिके सकळ, बीजे तो अंकुर अच्छे दिले पोटी, अनंता शेवटी ऐकाची. रामकृष्ण हरी.